आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जा नीलांबरी, धगधगत्या निखाऱ्याची तयारी कर। काय झालं? एकदा सांगितलेलं कळत नाही? चल निघ। हो आजी, करते। अरे वा, विलक्षण आहे। स्वतःला गाडे पाटलांची सून म्हणवतेस, माझ्या सिद्धूची बायको म्हणवतेस, कर्तव्याची ही मोठी भाषणं जोडत असतेस। मग या कुटुंबासाठी एवढं करून दाखव, म्हणजे मी तुला मानेन। चाल। ए रेणुका, काय करतेस तू? या घरच्या सुनेचं कर्तव्य। अरे वा, या उद्देशाला या घरातून हाकलण्यासाठी मी एवढं सगळे प्रयत्न करते आणि तू मला चढवतेस। चल हो बाजूला। आई, हे बघा, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे, पण हे असं नका करू हो। भावना आपल्या सिद्धूची बायको आहे आणि त्याही पलीकडे ती कोणाची तरी मुलगी आहे। तुम्ही मांत्रिक आहात ना? म्हणजेच तुम्ही देवाचे दूत आहात असा दावा करता ना? हो। मग तुमच्यासाठी निखारे म्हणजे अगदी फुलाच्या पायघड्यांसारखेच असतील। म्हणजे काय म्हणायचंय नेमकं तुला? माझं इतकंच म्हणणं आहे की या सगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि मी अशा अंधश्रद्धांना खतपाणी घालू शकत नाही किंवा त्याला पाठिंबाही देऊ शकत नाही। आणि कोणी जर का त्याला पाठिंबा देत असेल तर ते मी शांतपणे बघूही शकत नाही। असं म्हणजे तू मला विरोध करणार, घराण्यासाठी अग्निपरीक्षा देण्याचं टाळणार आहेस तू? नाही नाही, मी विरोध नाही करणार, मी ही अग्निपरीक्षा देणार, पण मी निखाऱ्यावरून तेव्हाच चालेल जेव्हा हे सिद्धी प्राप्त असणारे मांत्रिक त्या निखाऱ्यावरून चालतील। आहे तयारी अग्निपरीक्षा द्यायची? जय बाबा फकीरा। माई, या बंदेला तू असं आव्हान करू शकत नाहीस का? ए, आता तू जास्त बोललीस ना तर बोल गं। माई, हे बघायला बोलवलं तू? तुझी सून तुझ्या हातात नाही। काय झालं? द्या अग्निपरीक्षा। मी पाप केलेलं नाही, माझा संबंध नाही। जय बाबा फकीरा। मी उपाय सुचवलाय, आता तो करायचा का नाही ते तुम्ही ठरवा। येतो मी। जय बाबा फकीरा। मोठा अनर्थ होता राहिला। नाही, या अवलक्षणेला अशी सोडणार नाहीये मी। मला इथून घालवण्यासाठी तुम्ही वाटेल त्या थराला जा आजी, पण मीही तुमचे हे प्रयत्न सफल होऊ देणार नाही। मी इथे संसार करायला आली आणि त्यासाठी जे लागेल ते मी करीन, हा शब्द आहे तुमच्या नात सुनेचा। अरे तू तू असं का बोलतोयस? आणि मी असं का करेन? तू बघितलंस ना आता, मी तर तुझ्यासाठी तुझी फेवरेट पेस्ट्री आणायला गेले होते। ओके जानू, एक गोष्ट मला तुझ्यापाशी कन्फेस करायची आहे। काय जयंत? जानू, माझं चुकलंय। तू माझ्यासाठी त्या ग्लासमध्ये दूध घेऊन आलीस, पण मी ते प्यायलोच नाही। आय डोंट नो व्हाय, मला असं का वाटत होतं की सकाळपासून तुझ्या डोक्यात काहीतरी चाललंय, काहीतरी वेगळंच चाललंय। मला अशी भीती वाटत होती की तू मला सोडून कुठेतरी बाहेर जाशील। आय डोंट नो व्हाय, मी असा का विचार करत होतो। पण तुला असं का वाटत होतं जयंत? म्हणजे मी असं का करेन ना? तेच माझं चुकलं जानू, माझं चुकलंय, म्हणून मला याची शिक्षा झालीच पाहिजे।
नाही, माझी चूक आहे ना, मग मला शिक्षा व्हायला पाहिजे. माझी चूक आहे. आय एम सॉरी जानू, आय एम सॉरी. जयंत अरे मला शिक्षा व्हायलाच पाहिजे. इट्स ओके. जयंत काय करतोयस तू? चूक माझी आहे जानू. इट्स ओके. जयंत ऐक. आय एम सॉरी. माझ्याकडून चूक झाली जानू. आय एम सॉरी. अरे काय प्लीज मला माफ कर. शांत चुकलं जानू. आय एम रिअली सॉरी. आय एम सो सॉरी. जयंत थांब. बस जयंत बस जयंत. हे बघ आता आपल्यात सगळं छान सुरू आहे ना, मग ह्या शिक्षा वगैरे नको आणूस ना आपल्यात. जानू जयंत अरे ऐक ना माझं. करेक्ट आहे जानू, करेक्ट आहे. आता आपल्या दोघांमध्ये फक्त प्रेम असणार. आणि आता तू आणलेली जी पेस्ट्री आहे ना, ते आपण दोघेही मिळून खाऊ. अँड आय प्रॉमिस यू यापुढे मी कधीच तुझ्यावर डाऊट घेणार नाही. आणि जर का कधी घेतला तर आता जसं सगळं सांगून टाकलंय ना, तसं मी सांगून टाकेन. आय प्रॉमिस यू. खरंच मी तुला प्रॉमिस करतो. हे माझ्या स्वीट बायकोच्या नवऱ्याचं प्रॉमिस आहे. एकदम पक्का प्रॉमिस. माझा गुणी नवरा ग तो. बरं मी आता पटकन आपल्यासाठी पेस्ट्री सर्व करते. आजी, तुमचा अपमान करायचा हेतू नव्हता माझा आणि कधीही नसेल. फक्त तुम्ही या अंधश्रद्धांना बळी पडू नये इतकंच वाटतं मला. हो आजी, आपल्या हतबलतेचा अंधश्रद्धा गैरफायदा घेतात. माणसाच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम आला ना की तो हरतो, हात टेकतो, हतबल होतो आणि तेव्हाच या अंधश्रद्धांची आपल्याला भीती दाखवली जाते. काही जण भोळेपणात या अंधश्रद्धांना बळी पडतात, पण त्यावेळी सुद्धा त्यांची फक्त आणि फक्त फसवणूक होत असते. माझ्याकडून काही चूक झाली असेल, काही चुकीचं बोलून गेले असेल तर माफ करा मला. लक्ष्मी निवास